तर ही जी चेन दिसते तुम्हाला वाय शेप्ड, तर ही जी चेन दिसते तुम्हाला सिंपल, इथे पण चेन असते एक वाय शेप्ड आणि एक चेन असते सिंपल. तर ही जी वाय शेप्ड दिसते ही असते हेवी चेन आणि जी सिंपल असते ती असते लाईट चेन. आणि एस्पायरेंट्स इथे एक हेवी, इथे एक हेवी, इथे एक लाईट, तिथे एक लाईट, असे कमीत कमी 2 लाईट आणि 2 हेवी चेन ही अँटीबॉडीज मध्ये असतात, कंपल्सरी असतात. अलग लक्षात. आणि मग या 2 हेवी चेन एकामेकाला कसे अटॅच असतात, तर तुम्हाला यांच्यामध्ये एसएस बॉन्ड दिसत असेल. That SS bond is called as a disulfide bond. ट्रान्सपरंट एका अँटीबॉडीमध्ये कमीत कमी 4 to 5 डायसल्फाइड बॉन्ड पण असतात. आणि यांचं असेंब्ली तयार होते आणि यांच्या असेंब्लीने एक अँटीबॉडी तयार होत असते. स्ट्रक्चर मध्ये बघा, तर हे हिंज रिजन आहे एस्परंट्स. सो जिथं तुम्हाला इथं मॉड्युलेशन पाहायला मिळेल, दिस इज हिंज रिजन. या ठिकाणी ही कोणती साईट आहे, अँटीजन बाइंडिंग साईट, दॅट इज पॅराटोप. तिकडे ही काय आहे, अँटीजन बाइंडिंग साईट, दॅट इज पॅराटोप. हे तुमचा एन टर्मिनल, तर हा खाली तुमचा सी टर्मिनल असेल, म्हणजे हा सी टर्मिनल असेल. कारण का, हे प्रोटीनियस नेचरचे आहेत. प्रोटीन तुम्हाला माहितीये, प्रोटीन मध्ये आपल्याला एस एन आणि सी टर्मिनल्स पाहायला मिळतात है ना. त्यामुळे हे एन टर्मिनल बाइंडिंग साईट साठी असेल, तर सी टर्मिनल ही तुमची बॉटमला असतं. यामध्ये हे व्हेरिएबल रिजन आहे एस्परंट्स. हे वरतीचं जे रिजन दिसते ह्या आर्म पासून हे चेंज होणारे रिजन आहे आणि हे खालचं जे रिजन असतं ते कॉन्स्टंट रिजन असतं. त्यानंतर पहा, ही लाईट चेन, ही हेवी चेन, इकडे ही हेवी चेन, ती लाईट चेन. याच्यामध्ये पण तुम्हाला 2 रिजन आहेत. हे लाईट चेन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं व्हेरिएबल रिजन आणि कॉन्स्टंट रिजन. व्हेरिएबल रिजन आणि कॉन्स्टंट म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय, जे अँटीजनला बाइंड होतं ते व्हेरिएबल आणि जे अँटीजनला बाइंड न होणार रिजन आहे दॅट इज कॉन्स्टंट. तर हे कम्प्लीट स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे.